कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय पुस्तक आहेत मॅडम? ती दिसतात आम्हाला। कशा पायी आणली इथं? कामगारांना आणि त्यांच्या मुलांना द्यायला आणली। तुमची शाळा शाळेतच ठेवायची, घरात आणलीच आहे, आता इथं नग। काय झालं अक्षरा? पुस्तकं वाटतेस ना? अच्छा, म्हणजे ही तुमच्या दोघांची इच्छा आहे तर? हा हो, म्हणजे बघा ना मॅडम, पुस्तकं वाटणं हे पुण्याचं काम आहे ना, आणि सरस्वतीची पूजा केल्यासारखंच आहे। तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही साड्या वाटा, मी पुस्तकं वाटते। यावर्षी पुस्तकं पण वाटतंय वाटतं। हो, अवांतर वाचनाची पुस्तकं आहेत, तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आणली आहेत। कसं आहे, वाचनाने माणूस समृद्ध होतो ना, व्यक्तिमत्व समृद्ध होतं, आणि आमची अशी इच्छा आहे की सगळ्या कामगारांनी समृद्ध व्हावं। अक्षरा, करा सुरुवात। अगं चांगले शिकले सवरलेले आहे ती, मग बदल होणारच की। मोठ्या सरकाराने साड्या आणि वहिनी साहेबांनी पुस्तक वाटप केली। लय भारी चाललाय बरं का कार्यक्रम, मोठं मालक आलं ते बरं वाटले। लय झाक कार्यक्रम झाला बघा। अरे आपण आपलं दुखणं पण विसरून गेलो। खरे तरी तुला 10 वेळा विचारलं होतं, बरोबर करतीस का, बरोबर करतीस का, पण नाही। आपटीस का नाही स्वतः तोंडावर? हा, कशाने त्यांची फजिती करायला गेलीस का? आता बस पाकड उड्या मारत फजिती करती फजिती। मम्मी, तू तो तोंड चालवणारेस का? इथं माझी परिस्थिती काय आहे मम्मी? कुणामुळे झाली परिस्थिती? तुझ्याचमुळे ना? माझ्यामुळे नाही झाली, माझं प्लॅनिंग बरोबर होतं। तो ओंक्या कडमडला मध्ये, हेच तुझं चुकतं नेहमी। अगं तुला सांगितलं, गेली यांची फजिती कराय, दर वेळेला तोंडावर आपटतीस। कशाला करतीस ग? तुला जमत नाही समजा तर कशाला करतीस तू? मूर्ख कुठली, बस आता माकडावानी उड्या मारत। मम्मी, अगं मी किमान प्रयत्न तरी केला, ते बघ की नुसती बडबडते मला, माझी अवस्था काय ग मम्मी। चल आता घरला, येडी कुठली, आता ताईच्या बिशिव्या खा, फजिती करती फजिती। मम्मी, तू रिक्षा पकड, चल। ओंक्या, सगळ्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था हॉलमध्ये केली आहे। पाडव्याचा मान मिळवून ही अशी पुस्तकं वाटून लई जिंकल्यासारखं वाटत असेल नाही तुम्हाला? तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही ही उभारलेली गुढी अशीच आकाशात फडफडत राहणार, पण एक लक्षात ठेवा, ह्यो मान आम्ही तुम्हाला दिलाय, आणि आम्ही जर मान देऊ शकतो तर तो काढून बी घेऊ शकतो। ही तुम्ही उभारलेली गुढी आम्ही जमीन दोस्त करणार, बघाल तुम्ही, शब्द आहे आमचा। हा ओंक्या, हा बघितली ती फाईल मिळाली मला, नाही तेच बघालोय मी, जरा वाचालोय, पण हा वय कळलं की, कळलं सगळं कळलं, एकूण एक अक्षर कळलं बाबा मला। अरे काय मर्दा चेष्टा करलायस गरीबाची, एकतर ही फाईल आहे अख्खी इंग्लिश मध्ये, काय वो का ठो कळणं झालंय मर्दा मला। ये की जरा इकडं बघून सांग की मला जरा वाचून। हा असंच करणार रे आता, दे टांग देतो आता। हा, बायकोचं कारण सांगून टांग द्या। ओंक्या डोंक्या डोंक्या तू टांगच देणार रे डोंक्या, जाऊ दे, काय उपयोग नाही तुमचा। नाही बघतो कोणाकडनं तर तपासून घेतो आता मी। हा ठीक आहे, चल।
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. धनाजी, चहा घे बाळा जरा. काय मागितलंस बाळा देवीकडे आज? नाही, काही नाही. या घरातला अज्ञानाचा अंधार कायमचा दूर होऊ दे एवढं मात्र आवर्जून मागत जा. हो मास्तर, हे बघा जरा, हे फाईल मला काही कळण झालं नेमकं. काही इंग्रजीत आहे सगळंच. काय ते काहीतरी कसलं तरी प्रोजेक्ट आहे, ते माणसं येणार आहेत कंपनीत, काहीतरी इंग्रजीत आहे. मला सगळं काय काय कळण झालं. थांबा, मी बघतो. तुम्ही म्हणताय ते खरं आहे का काय काय माहित, शिकायला लागते का काय काय माहित आता. तुम्हाला स्वतःहून वाटते ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही सांगा काय आहे त्याच्यात, जरा बघून सांगा. हा तर अहो, चांगली बातमी आहे ही. काय झालं? हे काही कंपनीचे लोक आहेत, त्यांना तुमच्या बरोबर कोलॅबोरेशन करायचंय म्हणताय. एक्सपान्शनचा प्लॅन आहे. तुम्ही व्हिडिओज करून चाला. म्हणजे चांगली बातमी आहे, चांगलं प्रोजेक्ट आहे. आज जे लोक येणार आहेत ना, एक मिनिट थांबा, हे ओंक्याला बी काय आमच्या दम निघत नाही. हा बोल. आले, त्यासनी बसवून ठेव कंपनीत. आलो मी, 0 मिनिटात येतो. आलो 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 आलो. हो चला, मला जायला लागते. अहो, तुमचं खाऊन नाही झालंय पण. नाही नाही नाही, आता ती माणसं आलेत, मला जायला पाहिजे. नाही नाही, असं कसं? 2 घास तरी खाऊन घ्या. अधिपती, ती माणसं लई लांब नाही या लागल्या, त्यासनी वेळ काही दिला होत नाही, हे घ्या, थोडंसं खाऊन घ्या. 2 घास खा. अरे बस, उपाशी पोटी जाऊ नये, चांगल्या कामाला जाताय ना, घ्या. आता 3 घास झाले, आता बस. बरं, मी चटणी आणू का? चटणी सोबत खायचं. चटणी बिटणी काय नको, तुमच्या प्रेमानं पोट भरलं तेवढं लई झालं. बाहेर होता. हो, काय झालं? तुम्ही का हसताय? काय मला तुमचा हा सगळा सीन बघून मला माझे जुने दिवस आठवले. म्हणजे त्यावेळेला मी असंच कामाच्या धावपळीत असायचो, खाण्यापिण्याची शुद्ध नसायची आणि चारू माझ्या मागे अशी खाण्याची प्लेट घेऊन पळत असायची, मला भरवायची. ते सगळं आता पुन्हा पाहिलं मी. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ना, तसं झालं, म्हणून हसू आलं. पण काही असे ना, तुमचा संसार असा प्रेमानं फुलतोय हे बघून छान वाटलं मला. गॉड ब्लेस. नमस्कार. नमस्कार. या ना, या या प्लीज. मॅडम आहेत का? हो हो, आहेत वर. मी बोलवते त्यांना. बसा प्लीज, बस. धनाजी काका, तुमचं झालं की मॅडमना बोलवा ना. आपण? नमस्कार, मी अक्षरा, मॅडमची सून. अहो, खरं तर आम्हाला तुम्हालाच भेटायचं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.